आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता नवे आणि अधिक तीव्र स्वरूप प्राप्त होत आहे। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी आता रक्तदान आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। येत्या 17 जुलै रोजी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे हजारो शेतकरी खून लो लेकिन खेती मत लो या घोषणेसह रक्तदान आंदोलन करणार आहेत। संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी ही माहिती दिली आहे। नेवरी येथे पार पडलेल्या बैठकीत आंदोलनाची सविस्तर रूपरेषा निश्चित करण्यात आली। या बैठकीला शेतकरी, युवक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनाला प्रत्येक रक्तदानाचा व्हिडिओ तयार करून तो लोकप्रतिनिधी तसेच राज्य आणि केंद्र शासनापर्यंत पाठवण्याची तयारी सुरू आहे। बाधित शेतकऱ्यांचा त्याग आणि त्यांच्या भावना शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचाव्यात हा या उपक्रमातील उद्देश असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे। गेल्या काही महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी विविध मार्गांनी आंदोलन करत आहेत। गावोगावी बैठका, जनजागृती, पायी यात्रा, मोर्चे, निवेदने, ड्रोन सर्वेक्षणाला विरोध आणि न्यायालयीन लढा अशा माध्यमातून हा संघर्ष सुरू आहे। आता रक्तदान आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आलाय। दरम्यान 17 जुलै रोजी नेवरी येथे होणाऱ्या या रक्तदान आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांचे लक्ष लागले असून या आंदोलनाकडे शासनाची भूमिका काय असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।